बहुत बहुत शुक्रिया परमेश पाटिल। चलते मैच का आंखों देखा हाल बताने के लिए हम तैयार हैं, लेकिन फिलहाल मैच मैदान के अंदर हर्ष चैलेंजर गाउदी कलवे बनाम आदित्य भाई 11 हनुमानपाड़ा के बीच ये कांटे का टक्कर का मुकाबला है। लेकिन टॉस जीतने के बाद हर्ष चैलेंजर गाउदी कलवे टीम ने यानी कि दीक्षित पाटिल ने किया गेंदबाजी करने का फैसला और बल्लेबाजी करने के लिए या आदित्य भाई 11 हनुमानपाड़ा कप्तान आदित्य पाटिल रावे के सेना को किया है निमंत्रण। तो फिलहाल मैच कैसी होगी? एक तो मैच पहले दिन में अभी आपने देखा होगा कि चौथे दिन में पहली मैच भाई नीलकंठ 11 दादर टीम ने जीत अर्जित की और जय मल्लार अंतोरी टीम को परास्त कर दिया। ये क्रिकेट है या एचपीएल है, सभी दिग्गज खिलाड़ी एक दूसरे के अपोजिट आज इस एचपीएल में खेल रहे हैं। तो फिलहाल गेंदबाज है दीक्षित पाटिल। मैनमम कलवे पहली गेंद शॉट ऑफ लेन है और इस बार मिड ऑफ के ऊपर से मिडॉन के ऊपर से खेला हुआ बेहतरीन शॉट है, शानदार चौवा और 4 के साथ आगाज मजबूती का डीजे। या सामन्यासाठी महेंद्र पाटील आणि सुनील पाटील या दोन्ही खेळाडूंना प्रत्येक कॅशसाठी प्रवीण पाटील यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे। कुणाल ने बाउंड्री के साथ कड़क शुरुआत की है। फुल टॉस है, बल्ले का इस बार किनारा लग चुका है। शॉट थर्ड मैन के ऊपर सुनील पाटिल ने गेंद को फील्ड किया, एक सिंगल मिलेगा और आदित्य भाई 11 हनुमानपाड़ा टीम का स्कोर आगे बढ़ता है यानी कि 5 की गन में। रावा के सचिन पाटिल इस मैच को देख रहे, उन्होंने ढेर सारी शुभकामना इस एचपीएल के लिए दिया है जिन्हें असलम कहते हैं, तो उसका भी हार्दिक स्वागत है। लेकिन फिलहाल पहली दफा गेंद को खेलेंगे कप्तान आदित्य पाटिल जो रावा से बिलोंग करते हैं, एक ऑलराउंडर खिलाड़ी है। आणि सुनील पाटील यांनी जर डाय मारून कॅच घेतली तर मेघनाथ म्हात्रे यांच्याकडून गिफ्ट आहे संध्याकाळसाठी। तो डाय मारा नका मारू, प्रयत्न तुमचा है। स्कोर 5, लेकिन कोई रिस्क मत लो, क्रिकेट घातक है, जितना आसान लगता है उतना ही। लेकिन कप्तान गेंदबाजी करेंगे, कप्तान को दीक्षित तू फंस गया और इसी के साथ लगभग देखा जाए पहला झटका लगता हुआ बैक टू द डगआउट। और स्कोर इस बार देखा जाए 5। देखिए कप्तान ने जब उल्टा बल्ला चला है ना, वो रिवर्स से मारने के लिए ऐसा नहीं चलता है। बॉल किस लेन के ऊपर पड़ रही है उसका जायजा लो, उसके बाद आप बल्ला चला सकते। इन्होंने बल्ला चला है लेकिन ऐसा बल्ला चला जहां फील्डर उपस्थित है वही कैच चली गई, तो ये इस बार देखा गलत हो चुका है। और पहला झटका कप्तान दीक्षित पाटिल कलवे के, जिन्होंने कप्तान यानी कि आदित्य भाई रावा के कप्तान है। और इस बार देखा जाए जो आदित्य भाई हनुमानपाड़ा 11 टीम में खेल रहे उस कप्तान को ही चलता कर दिया। स्कोर इस बार देखा जाए 5, लॉस ऑफ 1 विकेट। अभी तक ये पहला मैंडेटरी पावर पे चल रहा है। अब देख सकते हैं इस बार हर चैलेंजर गाउदी कलवे के मालिक है महेंद्र पाटिल और कप्तान दीक्षित पाटिल। आदित्य भाई 11 हनुमानपाड़ा के मालिक है आदित्य पाटिल हनुमानपाड़ा के, और कप्तान है आदित्य पाटिल। मालिक और कप्तान का नाम एक है, बस सरनेम भी एक है, गांव अलग है। फुल टॉस, बाउंड्री है फाइन लेग के ऊपर, अक्रॉस लाइन से खेला हुआ शॉट, इट्स अ 4 रन डीजे।
जो याद है रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए लेकिन वचन न जाए। 9 पे स्कोर नितेश पाटिल जो दादर किससे बिलोंग कर रहे हैं। कप्तान गेंद फेंकेंगे। वाह, बहुत ही बढ़िया बॉल देके विकेट कीपर इस बार देखा जाए कौन है, शेखर भगत, जो जिन्होंने रायगढ़ प्रीमियर लीग में काफी धूम चक्र मना दिया था। उनकी टीम ने फर्स्ट प्राइज हासिल किया था। छत्रपति शिवाजी महाराज पेन का मैदान, उसके ऊपर वो क्लासेस भी लेते हैं और मैदान को सुरक्षित भी रखते हैं। और ये गेंद अंपायर वाइड होगी। लेग स्टंप की ज्यादा ही गेंद बाहर चली गई, अंपायर ने वाइड घोषित किया। ये गेंद दोबारा फेंकना पड़ेगा। एक सिंगल के साथ स्कोर आगे जा रहा है 10 पे स्कोर। बोर्ड के ऊपर 10 रन बन चुके हैं। नेक्स्ट डिलीवरी आगे निकले लेकिन मैदान दायरे के अंदर है, जहां कोई रन लेने की गुंजाइश नहीं हुई। ओवर की समाप्ति और पहले ओवर की समाप्ति के बाद आदित्य भाई 11 हनुमानपाड़ा टीम का स्कोर है 10 रन 1 विकेट के नुकसान पे। इस बार गेंदबाजी कर रहे हर चैलेंजर गौदी कलवे टीम, जिन्होंने टॉस जीतकर गेंदबाजी का फैसला किया। शानदार जानदार आयोजन को देख रहे आप, एचपीएल हमरापुर विभागीय प्रीमियर लीग, और सभी लोग इस मैच को देखने के लिए उत्सुक है। तो यहाँ जो दर्शक उपस्थित उन सभी का हम हार्दिक हार्दिक स्वागत कर रहे हैं। आणि आमचे रायगड भूषण पुरस्कार सन्मानित आमचे महेंद्र बुवा यांनी माता आता 40 ही पार केलेली आहे, म्हणजे ते 40+ झालेले आहेत। 41व्या वयात पदार्पण त्यांनी केलेलं आहे, म्हणजे आता ते 40+ खेळायला सुद्धा मोकळे होतील, त्यात काही शंका नाही है। 40 उम्र इस आदमी की कभी हो गई कुछ मुझे कुछ पता भी नहीं चला। जब हमारे साथ थे कितने छोटे थे, जो नवरंगी गैदरिंग में कर चले हम फिदा, ये उनका गाना बहुत लोकप्रिय था। और हमारे वैसे गुरु बंधु है, लेकिन फिलहाल एक अच्छे क्रिकेट खिलाड़ी भी है, लेकिन अभी वो 40+ हो चुके हैं। तो जरूर अभी ये क्रिकेट चलेगा उनके माध्यम से या नहीं चलेगा, लेकिन 40+ में उन्हें इस बात का खेलने का मौका मिल जाएगा। भारत के बल्लेबाज मिस्टर कुणाल पाटिल दादर 5 पे खेल रहे। दूसरे गेंदबाज सूरज ठाकुर दादर के गेंदबाज, दादर की इस बार का बल्लेबाज है गाँव वाला और उड़ाया। इस बार कैच आउट, गांव वाले ने गांव वाले को चलता कर दिया और यहां लगभग देखा लॉन्ग ऑन के ऊपर लिया कैच। विकेट नंबर 2 गॉन, सॉफ्ट डिसमिसल दीजिए। धन्यवाद। ये मंच पूरी तरह से निखर गए। हमारे परम मित्र, जब हम कॉलेज में जो पढ़ रहे थे, हम आर्ट्स में थे, और हमारे डॉक्टर मिलिंद पाटिल जो साइंस में थे, उन्होंने अच्छी पढ़ाई करके अपना परिवार का नाम, अपना गांव का, अपना विभाग का नाम रोशन किया। और आज डॉक्टर खुद वो एक अच्छे जबरदस्त शख्सियत है। उनके साथ उनके भाई भी है धीरज पाटिल, तो दोनों भाई मौजूद है। कहते हैं ना कि इंसान, इस सॉरी ये शब्द डॉक्टर मिलिंद पाटिल देखिए इतना अजीब है। इंसान कहे तो झगड़ा खत्म और डॉक्टर कहे तो इंसान खत्म, इंपॉर्टेंट बात है। लेकिन फिलहाल इस बार देखा जाए रन बन चुके हैं 10 पे स्कोर जा चुका है। आखिरी 4 ओवर बाकी है, यानी कि इस ओवर की 5 गेंदें बाकी अभी तक। नए बल्लेबाज आशीष पाटिल कलवे, और ये गेंद चौहान साहब वाइट। देखिए अंपायर कितने बॉडी से मजबूत है, लेकिन फिलहाल ये अतिरिक्त रनों के साथ स्कोर जाएगा 11। 11 खिलाड़ी अंदर खेलते हैं तो 1000 दीवाने सीमारेखा के बाहर मौजूद है इस एचपीएल को देखने के लिए राउंड विकेट से। और आगे निकले जहां कवर पॉइंट के ऊपर खिलाड़ी तैनात है जिन्होंने गेंद को फील्ड किया। एक सिंगल मिलेगा, एक सिंगल के साथ खाता ओपन किया। स्कोर है 12 के घर में। शांत वातावरण में ये एचपीएल चल रही है। जय गिरोबा मैदान जोहा का ये क्रिकेट है, जिसका दिन अच्छा है वही चमक जाता है।
नितेश पाटिल खुद पुलिस भी है, अपनी ड्यूटी मुंबई में निभा रहे, लेकिन आज मैदान के ऊपर ड्यूटी कैसे होगी? आज वो खिलाड़ी है, देखना पड़ेगा टीम के लिए कितना योगदान देगा। शॉट एक्स्ट्रा कवर है, इस बीच एक बैकवर्ड पॉइंट है। एक खिलाड़ी गली में तैनात करने जा रहे कप्तान। एक शॉट थर्ड मैन, शॉट फाइन लेग और शॉट मिड विकेट। ये फील्डिंग की हुई है रचना। 3 खिलाड़ी सीमा रेखा के नजदीक, लॉन्ग ऑफ लॉन्ग और डीप मिड विकेट। और एक कवर के ऊपर से महेंद्र, इस बार देखा जाए कि इनके पीछे जाने की संभावना नहीं कर चुके, लेकिन लॉन्ग ऑफ फील्डर का बढ़िया एफर्ट देखिए, शानदार एरिया को कवर किया। मगर मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 के साथ नितेश पहुंचे 6 पे, जिन्होंने 4 गेंदों का सामना किया। और यहां देखा जाए तो आदित्य भाई 11 हनुमानपाड़ा टीम का स्कोर पहुंचा है 14, 2 विकेट के नुकसान पे। नेक्स्ट बॉल सूरज ठाकुर, और इस बार ये लॉफ किया है, क्या होगा? बाउंड्री है लगता है, फाइन लेग के ऊपर 4 होगा। 4 रन दीजिए। तो फिलहाल रन बन चुके हैं 18। त्याचप्रमाणे अविनाश मामा इरवाडी मामांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत असताना आपण पाहतोय। मी मामांना विनंती करेल आपण प्रमुख अतिथी मंचकावर विराजमान व्हावं। मेहमान आते रहेंगे क्योंकि आज चौथा दिन है, कल फाइनल का दिन है और कल समापन होगा एचपीएल का। लेकिन अभी तक इस ओवर की 2 गेंदें शेष। और एक क्रॉस लाइन, आड़े बल्ले से खेला हुआ शॉट अलॉन्ग द ग्राउंड, गेंद मिड विकेट के एरिया में, फील्डर मौजूद है। मिलेंगे 2 रन और टीम का स्कोर आगे बढ़ता स्कोर है 20 पे स्कोर जा चुका है। और इस ओवर की आखिरी गेंद शेष। ये दूसरा मैंडेटरी पावर पे चल रहा है। हर चैलेंजर गौदी कलवेट टीम टॉस जीतकर गेंदबाजी का फैसला किया है। एक कवर पॉइंट है, एक शॉट एक्स्ट्रा कवर है, एक खिलाड़ी शॉट टर्न मैन, एक फाइव स्लिप है, एक या शॉट फाइन लेके और एक शॉट मिड ऑन है। बॉल शॉट अप लेन और इसके ऊपर शानदार तरीके से पिक किया, गेंद चली गई सीमा रेखा बाहर, नंबर आ गया छकड़ी। सव्वीसला 2 गडी मैदानाच्या बाहेर 2 षटकानंतर। अरे और इस बीच आराध्य पाटिल, इनकी जोड़ी इस बार मंच के ऊपर। लेकिन आखिरी 18 बॉल शेष, 3 ओवर का मैच बचा हुआ है। दोपहर का सत्र तो बन चुका है मेरे हिसाब से 1:08। गुड आफ्टरनून। और चलते मैदान के अंदर हमारे गजानन पाटिल गजा काका आ चुके हैं, जिनके साउंड सिस्टम जबरदस्त थी उस जमाने में। उन्होंने बहुत बड़े योगदान, और क्रिकेट के परम भक्त है वो। जहाँ जहाँ क्रिकेट होते वहाँ आते। वैसे हमारे बनेश काका वो कलवा में रहते थे, लेकिन उनका सब कुछ आना जाना जोहा में, और आज उनका भी क्रिकेट के ऊपर प्रेम है। बस JSW स्टैंड है, सुप्रीम स्टैंड जो है पेट्रोकेमिकल, अच्छे 2 स्टैंड है। अगले साल क्या करने का, वो तो स्टैंड लगाने का, जहाँ एक अपने क्रिकेट भी होते हैं ना बड़े बड़े सुनील गावस्कर सब, ऐसे स्टैंड लगाने का, उससे और शोभा बढ़ जाएगी। लेकिन 26 को, लेकिन खर्चा भी बहुत है। 5 दिन में इस आयोजक करता हो
अध्यक्ष सत्यजीत पाटिल है, उनकी पूरी सेना है, उन्हें कड़ी मेहनत करना पड़ता है क्योंकि ये आयोजन करना कठिन बात होती है। लेकिन फिलहाल अच्छा है। लेकिन चलते मैदान के अंदर 26 तीसरे गेंदबाज यानी कि कोठे का दूसरा और पारी का तीसरा ओवर लेके खुद कप्तान हर चैलेंजर गाउदी कलवे के आ चुके, जिनका नाम है दीक्षित पाटिल। बायत के गेंदबाज है, फुटबॉल हेयर स्टाइल, लेकिन उनके सामने बायत के बल्लेबाज हैं आशीष पाटिल जो कलवा से बिलोंग करते हैं। हवा सुंदर छूटी हुई है। तीसरी ओवर की पहली बॉल, फुल टॉस है लेकिन गैप में गेंद चली गई है। लॉन्ग ऑफ खिलाड़ी गेंद को उठाने के लिए आ चुके हैं, जिन्होंने गेंद को उठाया लेकिन सिंगल लेने में बल्लेबाज कामयाब बने। एक सिंगल के साथ स्कोर चला 27-27, लॉस ऑफ 2 विकेट। नितेश पाटिल जो व्यक्तिगत तो मेरे हिसाब से 16 पे 18 पे कह रहे, उसमें 2 बाउंड्री है, 1 छक्का और 2 डबल है। नेक्स्ट मैच विनर बना विनर होगा, यानी कि भाई नीलकंठ दादा रेंडी भाई आपकी टीम तैयार रखो। इसके बाद मुकाबला आपका है जीतने वाली टीम के साथ। और इस बीच देखिए फील्डिंग थोड़ी सी दूर रखी हुई, एक डीप एक्स्ट्रा कवर हुआ है। एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ है, एक लॉन्ग ऑन है। इस बार एक लॉन्ग लेग के ऊपर तैनात कर दिया है कप्तान ने। और ये फील्डिंग के हुए रचना है लेकिन दायरे के अंदर शॉट एक्स्ट्रा कवर है, एक बैकवर्ड पॉइंट है, शॉट थर्ड मैन, शॉट फाइन लेग के। नेक्स्ट बॉल, फुल टॉस बॉल, पॉइंट के ऊपर कैच, लपक लिया कैच। नितेश की पारी का खात्मा, एक बहुमूल्य पारी हुई खत्म और नितेश मैदान छोड़ के घर जा रहे हैं। 18 रनों की बेमिसाल पारी हुई खत्म और 27 पे तीसरा झटका। आदित्य भाई 11 हनुमानपाड़ा टीम लीजिए। बॉल बहुत ही बढ़िया डिलीवरी, आगे फेंके गेंद को, खड़े खड़े खेलने की कोशिश की, गेंद बल्ले के ऊपर आई नहीं, गेंद सीधी विकेट के ऊपर के 10 स्थानों में। स्कोर रुका हुआ 27 पे, 3 विकेट के नुकसान पे 27। एचपीएल का सुमधुर यह आयोजन नियोजन, खूबसूरत मैदान। ये थोड़ा टप्पा पीछे रखा था, बल्लेबाज इस बार जगह बनाकर खेलने की कोशिश कर रहे थे फाइन लेग के ऊपर, लेकिन गेंद बल्ले के बीच कनेक्शन नहीं, दबाव वाली गेंदबाजी हो रही, प्रतिभाशाली गेंदबाजी हो रही, अंडर प्रेशर आ रहा है। इस बार देखा जाए आदित्य भाई 11 हनुमानपाड़ा टीम के ऊपर, टीम का स्कोर 27, लॉस ऑफ 3। इस ओवर के अभी तक 2 गेंदे शेष और हवा में विकेट कीपर लेंगे कैच। विकेट नंबर 14 ड्रेसिंग रूम में पारी लड़खड़ाती हुई इस बार देखा जाए आदित्य भाई 11 हनुमानपाड़ा टीम की और स्कोर 27, लॉस ऑफ 4 विकेट।
Rebaga Premier League. जब मैं बोलेगा बंद तब बंद करने का, तब तो चालू ही रहने का। लेकिन 3 ओवर खत्म, 27 रन, 9 का औसत चल रहा है हर ओवर में, ऐसा मैं समझ रहा हूं। पहले ओवर में 10 आए, दूसरे ओवर में 16 आए, लेकिन इस ओवर में कप्तान की बहुत ही बेमिसाल गेंदबाजी, किफायती गेंदबाजी और अच्छी तरह से गेंदबाजी करके इस ओवर में कप्तान ने 1 रन देके 2 विकेट हासिल किया। क्या पैनापन दिखाया गेंदबाजी में। कहते हैं ना कि घोड़े की पहचान उसके चाल से, कस्तूरी की पहचान उसके सुगंध से, और बॉलर की पहचान उसकी विकेट लेने की क्षमता से। दिस इज ग्रेट बॉलर। हमारे परम मित्र कोपर के नारायण मोकल इस मैच को देख रहे, तो नारायण आपका भी हार्दिक हार्दिक स्वागत है। 27 रन बन चुके बोर्ड के ऊपर, आखिरी 12 गेंदें, मतलब 2 ओवर की मैच अभी तक शेष है। तमाम दर्शक क्रिकेट प्रेमी यहाँ मौजूद है, उन सभी दर्शकों का हम हार्दिक हार्दिक अभिनंदन कर रहे, स्वागत कर रहे। जो दर्शक यूट्यूब के ऊपर मैच देख रहे, अपना कीमती समय निकाल कर, उन दर्शकों का मैं हार्दिक स्वागत कर रहा हूँ। आपकी सेवा के लिए आज और कल के दिन हम जुड़ने वाले, लेकिन कल आधा दिन होगा, उसके बाद फिर हम यहाँ से निकल जाएंगे। लेकिन फिलहाल तो स्कोर 27। शॉर्ट ऑफ लेन थी, घूम के खेलने का प्रयास किया था, लेकिन वाइड गेंद है। देखिए इस बार खराब गेंदबाजी, और गेंदबाज आ चुके हैं मकरंद पाटिल कड़वे। खुद कप्तान कलवे के हैं, मालिक कलवा का है, तो खिलाड़ी कलवा के ज्यादा होंगे ही। और ये शानदार पिकअप शॉट चली, इस बार होगा छक्का। 100% 6 रन, ब्यूटीफुल शॉट। लीजिए, हम सबका मकसद एक ही है, छीन टपाक डम डम। वर शुभ आगमन होत आहे। पायलताई सुर्वे, ग्रामपंचायत हमरापूर सदस्य, तदनंतर मयूरदादा सुर्वे आणि सायलीताई मांडलेकर, ग्रामपंचायत सदस्य, आणि मयूरदादा मांडलेकर यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे। या सर्व पाहुण्यांचं आपण करूया मोस्ट वेलकम। त्याचप्रमाणे वाशी विभाग क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आणि हॅट्रिक अध्यक्ष सन्माननीय गणेश सर यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतोय। त्यांच्या सोबतीला त्यांचे सर्व अधिकारी, त्यांचं देखील या ठिकाणी आपण वेलकम करूया। वेलकम मोस्ट अतिथि देवो भव। ये भारतीय संस्कृति का एक सुंदर आदर्श है, मेहमान हमारे लिए भगवान के समान है। नेक्स्ट डिलीवरी, और ये उड़ाया गेंद को, लब किया है, महेंद्र मौजूद है। ऊंचाई वाले लंबे होते हैं ना, वो बाउंड्री लाइन के ऊपर ही तैनात होते, लपक ली, और ये महेंद्र यहाँ है, वैसा लगा कैच को लपका। और इसी के साथ लगभग देखा जाए विकेट नंबर 5वां ड्रेसिंग रूम में आराम गैरम परिस्थिती। त्याचप्रमाणे ओमकार पाटील, ग्रामपंचायत हमरापूरचे विद्यमान उपसरपंच, यांना देखील आपण मंचकावर पाहतोय। या सर्व पाहुण्यांचं आपण स्वागत करूया। सोबतीला आपण पाहतोय सन्माननीय अध्यक्ष वाशी विभाग क्रिकेट संघटना। एक छोटंसं वृक्ष ज्यांनी लावलं आणि बघता बघता त्या छोट्या वृक्षाचं वटवृक्ष झालं,
सन्माननीय अध्यक्ष गणेश म्हात्रे सर आणि नितीन म्हात्रे सदस्य यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतोय. त्यांचं देखील या ठिकाणी आपण शब्द सुमनाने स्वागत करूया. साहेबांना देखील आमची विनंती असेल आपण प्रमुख अतिथी मंचकावर यावं. दत्तगुरू वडाव संघाचे लेजंड खेळाडू कर्णधार आणि तदनंतर आरोग्य सेवेमध्ये कोविड योद्धा म्हणून ज्यांना पुरस्कार मिळाला आहे आमचे गुरुवर्य सन्माननीय गणेश म्हात्रे सरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. साहेबांना मी विनंती करेल आपण प्रमुख अतिथि मंचकावर विराजमान व्हायचा है. बिल्कुल. इस बीच आदरणीय गणेश जी म्हात्रे साहब जो क्रिकेट के ऊपर उन्होंने बहुत क्रिकेट अच्छा खेला हुआ है, 3 बार लगातार वासी विभाग के वो अध्यक्ष बने, उन्हें बहुमूल्य मान मिला. आज आरोग्य कर्मचारी में ड्यूटी निभा रहे हैं और इससे पहले कहते हैं ना कि एक के पीछे कोई ना कोई चाहिए. देखिए पीए को कितनी जानकारी है और इसी बीच उनका हम स्वागत कर रहे हैं एचपीएल में. तो चलते मैदान के अंदर मैच महत्वपूर्ण भी है. रन बन चुके हैं 34. गली गली में क्रिकेट एचपीएल का बहुत ही बढ़िया सुमधुर आयोजन और शानदार तरीके से नए बल्लेबाज मिस्टर प्रफुल्ल पाटिल हनुमानपड़ा. ये गई मैं बोला ना गई, बोला तो बोला, आ गया ना 6 रनों का गोला, ठोक दीजिए. शेर के इलाके में बकरी छोड़ेगा ना तो बकरी का पर्दाफाश होगा. बैट्समैन के इलाके में गेंद, स्लॉट में गेंद आ गई, समझो गेंद निकल गई सीमारे का पार. 40. इस बार जोरदार प्रहार करने के मिस टाइम शॉट है और यहां गेंद इस बार देखा जाए काउ कॉर्नर के क्षेत्र में. फील्डर तैनात है, सिंगल तो मिलेगा और सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है. स्कोर है 41-41. खूबसूरत ये हमारा इस बार देखा जाए सपाट मैदान, 22 यार्ड की ये सुंदर पट्टी जिसे हम पाटा पीच कहते हैं. मस्त आयोजन और करेक्ट कार्यक्रम हो रहा है और लोअर फुट टॉस गेंद है. इस बार नीतीश पाटिल मैनपावर रावा से बिलोंग करते हैं. एक सिंगल मिलेगा जरूर, जिन्होंने पिछले टूर्नामेंट में शानदार प्रदर्शन किया था, लेकिन ओव्हर की समाप्ती. 4 षटकानंतर आदित्य भाई 11 हनुमानपडा संघाची धावसंख्या बोर्डावर लागली होती. म्हणजे 42ला 5 गडी मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. आखरी 6 गेंदी. ये पारी का स्लॉग ओवर है, ये डेथ ओवर है, ये हनामारी का ओवर है. इस ओवर में ना दया है ना माया है और टाइम महत्वपूर्ण है. हम विनती है दीक्षित पाटिल को कि वक्त बर्बाद मत कीजिए, समय के साथ चलिए, समय इंपॉर्टेंट बात है. प्लानिंग बनाओ. अंतिम ओवर है, आखिरी 6 गेंदें शेष है. इस ओवर में दया माया नहीं होती क्योंकि इस इनिंग की ये अंतिम ओवर है और अंतिम 6 गेंद है. देखना पड़ेगा इस ओवर में क्या बल्लेबाजी होगी, क्या नहीं, कैसा काम होगा, कैसी गेंदबाजी होगी और किसका नाम होगा, इस इंपॉर्टेंट बात है. स्लॉग और डेथ ओवर जिन्हें हम कहते हैं, यह हनामारी का ओवर है और हम अग्री भाषा में इसे कहते हैं कुटाकुटी का ओवर है. मिथुन चक्रवर्ती इसे कहते डुसुम डुसुम वाला ओवर है और सीआईडी में कहते दया तोड़ दरवाजा, मारो इस ओवर में. मारधाड़ इस इंपॉर्टेंट बात है. टुक टुक का खेल नहीं चलेगा. रनों की संख्या बढ़ाने के लिए अंतिम 6 बॉल शेष है. हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट की शुरुआत तो इंग्लैंड ने की है, लेकिन द्वापर युग में भगवान श्री कृष्ण क्रिकेट खेलते थे. माखन चुराना जिसने कहा, बंसी बजाकर जिसने नचाया, जिसे दुनिया को प्रेम करना सिखाया, वो कन्हैया भी क्रिकेट खेलता था. और ये गेंद अंपायर भोसले वाइट. अतिरिक्त रनों के साथ स्कोर आगे 43. आखिरी 6 गेंदें शेष. और 4 रन मिलेंगे. 100% बाउंड्री होगी. मैं कैसे कहता हूं ना, इसके पीछे कौन दौड़ेगा. कि इलाका खाली है. हिंदी में कहते रिक्त स्थानों की पूर्ति करो, मराठी में कहते गाड़ियां जगह भरा. 4 रन.
चौवा मिला और इस बार गली और थर्ड सुंदर कट किया और 4 के बदले स्कोर आगे जाएगा 47। आखिरी 5 बॉल अभी तक शेष है। संकेत पाटिल मैनपम रावा से बिलोंग करते हैं। स्कोर 47, धावसंख्या 47। इस बार शेखर भगत थोड़ी सी फील्डिंग की सजावट कर रहे हैं। उन्हें मालूम है कि फील्डिंग कहाँ रखना है, लेकिन नितेश के लिए फील्डिंग वहां एक डीप कवर पॉइंट है, शॉर्ट एक्स्ट्रा कवर दायरे के अंदर, और ये गेंद गलत है। अपने पास गति है लेकिन दिशा नहीं तो आपकी दशा है। माइकल होल्डिंग वेस्ट इंडीज के खूंखार तेज रफ्तार गेंदबाज, जिन्होंने इतना क्रिकेट खेला लेकिन अभी तक उन्होंने वाइड बॉल फेंकी नहीं। कपिल देव साहब, जिन्होंने इतना क्रिकेट बढ़िया खेला हुआ है, जो हिंदुस्तान के 83 के कप्तान थे, उन्होंने अभी तक नो बॉल नहीं डाला है, ये ध्यान में रखिए। लेकिन फिलहाल तो इस बार देखा जाए स्कोर 48। क्या बात है, क्या बात है, शॉट ऑफ प्लेन इस गेंद के ऊपर आ गया। दैट्स अ ब्यूटीफुल 6। डीजे आज खरं तर सत्यम पाटील कळवे याचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त आपण त्याला अमरापूर विभाग प्रीमियर लीगच्या माध्यमातून भरपूर शुभेच्छा देऊया। सत्यम पाटील कळवे आज त्याचा वाढदिवस आहे। 54। अरे विनती है फील्डिंग डिपार्टमेंट, टाइम पास मत करो यार, ये टाइम पास की बात नहीं, टाइम आउट किया है। टाइम पास पिक्चर दगड़ू और पाजू का एक ही बार फेमस हुआ ना, दोबारा आए नहीं तो तुम्हारा टाइम पास क्या फेमस हो जाएगा। गुड शॉट खेल गई चंपा, खुश रंभा, देखो पहला लंबा चक्कर बड़ा खंबा ठोक दीजिए, ठोक। मिलिंद दादांना आणि धीरज दादांना आपण पाहतोय। खरं तर त्यांचे वडील काका देखील मॅच पाहायला आलेले आहेत। मी विनंती करेल काकांना आपण प्रमुख अतिथी मंचकावर यावं। 60 रन। ये देखिए इस बार कैच पकड़ो, छोड़ो मत। ये देखो, ये क्या किया तुमने भाई साहब। कैचेस विन द मैचेस कहते, जब तिसारा परेरा ने 4 रन पे रोहित शर्मा को जीवनदान दिया, 264 का कीर्तिमान रिकॉर्ड स्थापित हुआ। श्रीलंका से 2 बार मुझे तिसारा परेरा ने फोन किया था, वो आज भी भुगत रहा है ना दिमाग। इतना हमने कांटेक्ट परफेक्ट है। रन बन चुके हैं। इस बार देखा जाए 62। गांव वाले को मार रहा है, मतलब गेंदबाज गांव वाला रावा का है और बल्लेबाज भी रावा का है। नितेश बनाम संकेत के बीच काफी टक्कर चल रही है। गगनचुंबी छक्का, एयर होस्टेड के गोदी में जाकर गेंद गिर गई। खटैक। कर दिया, मानो गेंदबाजी की कमर ही तोड़ दी। 68। यस कैच। अरे क्या कर रहे तू, कैच छोड़ना नहीं। ये इनिंग हुई खत्म। चलो ठीक है, दूसरा जीवनदान मिला नितेश को। गुड बैटिंग नितेश, बहुत ही बेमिसाल तूफानी पर दम लगा है तुझे। ये जवानी में दम लगता है। और ये अपने टीम के लिए उन्होंने 3 छक्के दाग दिए, 1 बाउंड्री और 2 सिंगल, कुल मिला के 26 रनों की नॉट आउट पारी के लिए। प्रफुल्ल ने 7 रनों की नॉट आउट पारी, बेमिसाल भागीदारी और रन बन चुके 69 और जीतने के लिए हर चैलेंजर गांवदेवी कलवे टीम को 30 बॉल 70 रन। येस, थँक्यू। अमित दादांचा आवाज आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकला। जाऊया आपण अतिथी सन्मान सोहळ्याकडे। अतिथी देव भव, आलेल्या पाहुण्यांचं स्वागत सत्कार करणं हे आमचं आद्य कर्तव्य आहे। ही भारतीय संस्कृती आहे। अर्थातच मंचकावर विराजमान वाशी विभाग खारेपाट विभागाचे विद्यमान अध्यक्ष
ज्यांनी खरं तर त्या विभागात ओरम क्रिकेटचं एक छोटंसं वृक्ष लावलं आणि आज बघता बघता ती एक संघटना मोठ्या स्तरावर आपल्याला पाहायला मिळतोय. या मंचकावर उपस्थित आरोग्य सेवेमध्ये जे सध्या कार्यरत आहेत कोविड योद्धे, मी विनंती करेल अतुल ठाकूर यांना आपण सन्माननीय आमचे गुरुवर्य गणेश म्हात्रे सरांचा आपण सन्मान करायचा आहे. वाशी विभाग क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय गणेश म्हात्रे सरांचा हा सन्मान आपण पाहतोय. तदनंतर ग्रामपंचायत हमरापूरचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय ओमकार पाटील यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. मी विनंती करेल विनायक दादा या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य योगदान ज्यांचं आम्हाला लाभलंय, यंग अँड डॅशिंग नेतृत्व हमरापूर ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच, एकदा जोरदार टाळ्या उद्या मित्रांनो. पहा सध्याच्या घडीला राजकारणामध्ये तरुण नेत्यांची फार आवश्यकता आहे. यंग अँड डॅशिंग ओमकार पाटील विद्यमान उपसरपंच यांचा हा सन्मान सोहळा मंचकावर संपन्न होत असताना आपण पाहतोय. तदनंतर मंचकावर उपस्थित पायलताई सुर्वे विद्यमान सदस्य, मी विनंती करेल सन्माननीय दत्तात्रय म्हात्रे यांना आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मान घ्यावा. ग्रामपंचायत हमरापूर खरं तर सध्याच्या घडीला आपण पाहतो या ग्रामपंचायतीमध्ये विविध उपक्रम, सामाजिक कार्य आणि गावाचा विकास खरं तर या सर्व सदस्य आणि उपसरपंचांच्या माध्यमातून होत असताना आपण पाहायला मिळेल. तदनंतर सायलीताई मांडलेकर विद्यमान सदस्य ग्रामपंचायत हमरापूर, ताईंचा हा सन्मान सोहळा मंचकावर संपन्न होत असताना आपण पाहतोय. आज खरं तर हे व्यासपीठ फार फुलून आलंय, ज्या अर्थी आपण पाहतोय राजकीय क्षेत्रातील, आपल्या विभागातील, आपल्या परिसरातील खरं तर हमरापूर गाव, हमरापूर म्हटलं की या संपूर्ण विभागाचं केंद्रबिंदू आणि या विभागाला खरं तर ह्याच. तदनंतर माजी उपसरपंच मयूरदादा सुर्वे यांचा सन्मान आपण या मंचकावर संपन्न होईल. मी विनंती करेल विनायक दादांना, दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण हा सन्मान घेऊया. ग्रामपंचायत हमरापूर चे विद्यमान उपसरपंच तर सोबत आहेतच आणि माजी उपसरपंच मयूरदादा सुर्वे यांचा हा सन्मान या ठिकाणी मंचकावर होत असताना आपण पाहायला मिळेल. तदनंतर समाजसेवक मयूरदादा मांडलेकर, मी विनंती करेल अतुल ठाकूर यांना, अतुल ठाकूर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मयूरदादा मांडलेकर अतिथी सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना मंचकावर आपण पाहतोय. हमरापूर विभाग प्रीमियर लीगची संपूर्ण आयोजन कमिटी या ठिकाणी मंचकाच्या दिशेने येत असताना आणि खरं तर आमचे अगदी परम मित्र क्रिकेट वेडे, क्रिकेटवर ज्यांची भरपूर निष्ठा आहे आणि बरेच वर्ष खारेपाट विभाग, वाशी विभागासाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य दिलं आणि आज आवर्जून जे स्पर्धासाठी उपस्थित झालेत, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. नितीन म्हात्रे यांचं आपण स्वागत घेऊया. मी विनंती करेल अध्यक्ष सन्माननीय अध्यक्ष सत्यजित पाटील दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान सोहळा मंचकावर संपन्न होत असताना पाहायला मिळेल. नितीन म्हात्रे वाशी विभाग क्रिकेट संघटना सदस्य आणि एक उत्कृष्ट क्रिकेटर, खेळाडू आणि दोस्ती दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांची खरं तर ओळख आहे, त्यांचा हा सन्मान सोहळा मंचकावर
संपन्न होत असताना या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि तदनंतर मी A1 जोडीला या ठिकाणी इन्व्हाइट करेल. शुभम भगत आणि साहिल भगत, आपण यावं प्लीज. प्लीज शुभम आपण यावं. आणि साहिल भगत A1 जोडी उत्कृष्ट गणेश मूर्तिकार म्हणून या विभागामध्ये ज्यांची ओळख आहे, डॅशिंग आणि आमचे अगदी जवळचे मित्र A1 जोडी. आपण दोघांचा एकदाच हा सन्मान घेऊया, कारण की या ठिकाणी आपण पाहतोय शुभम भगत आणि साहिल भगत. त्याचप्रमाणे मंचकावर उपस्थित सन्माननीय बामा पाटील काकांचा देखील या ठिकाणी सन्मान होईल. मी विनंती करेल रवींद्र म्हात्रे, आज खरं तर काका देखील सामना पाहण्यासाठी आलेत, त्यांचे देखील आशीर्वाद या ठिकाणी सर्व खेळाडूंसाठी येत आहेत. आणि खरं तर त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मालिका वीरसाठी रेफ्रिजरेटर आलेला आहे, फ्रीज आलेला. एकदा जोरदार टाळ्या उद्या पहा. काकांना देखील प्रचंड आवड आहे. आज राम लक्ष्मणाची जोडी तर सोबतीला आहेतच, आपण जरूर पाहू शकताय. मिलिंद दादा असेल, धीरज पाटील असतील आज मंचकावर, आणि आज काकांची उपस्थिती देखील या स्पर्धेसाठी लाभलेली आहे. या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया आणि जाऊया आपण सेकंड इनिंग कडे. त्याचप्रमाणे खरं तर मान्यवरांचं शुभागमन या ठिकाणी मंचकाच्या दिशेने होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहा, वैकुंठ दादांच्या अगदी निकटवर्तीय मित्र, वाशी विभागातील सर्व कार्यकर्ते, तदनंतर वडखल विभागातील सर्व कार्यकर्ते, बोरी बोरजे ग्रामपंचायतीमधील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मंचकाच्या दिशेने येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मी सर्व पाहुण्यांना या ठिकाणी विनंती करेल आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हावं. महेंद्र पाटील या फलंदाजासाठी धीरज पाटील कळवे आणि प्रवीण पाटील जोहे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. तालुक्यात हाय तो डॅशिंग पण स्वभाव लय त्याचा साधा. पेन तालुक्यात हाय तो. यस, थँक्यू डीजे. या ठिकाणी आपण विनंती करूया सन्माननीय अध्यक्ष वाशी विभाग क्रिकेट संघटना सन्माननीय गणेश म्हात्रे सर या ठिकाणी खेळाडूंना शुभेच्छा देतील. धन्यवाद परमेश पाटील आणि संपूर्ण कमिटी हमरापूर प्रीमियर लीग. खरंच इथं आल्यानंतर असं वाटतंय की छोटी मोठी स्पर्धा नाही, पेन तालुक्यातील नामवंत स्पर्धा हमरापूर प्रीमियर लीग. आणि या स्पर्धेसाठी खरंच ज्यांनी सर्व मेहनत घेतलेली आहे, मग ती सर्व कमिटी, अध्यक्ष, संपूर्ण सदस्य आणि इतर सर्व मंडळी सदस्य, आपण सर्वांनी ही मेहनत घेऊन हमरापूर विभाग आपण एकवटला आहे. लीग म्हणजे काय तर मैत्रीचं नातं निर्माण करणारी संघटना कुठली असेल तर ती आहे हमरापूर लीग. खरीच पुन्हा एकदा तुम्हाला मी सर्वांना मनापासून तुमचं अभिनंदन करतो. भव्य दिवस स्पर्धा आपण इथं यशस्वीरित्या पार पाडतात, त्याबद्दल आमच्या वाशी विभाग क्रिकेट संघटनेच्या वतीनं तुम्हाला सर्व कमिटी, खेळाडू आणि इतर सर्व मान्यवरांना शुभेच्छा देऊन मी इथे थांबतो. धन्यवाद. धन्यवाद गणेश म्हात्रे सर. खरं तर भरपूर शुभेच्छा आल्यात आणि या सर्व पाहुण्यांचं आपण वेलकम करूया. दणदणीत खणखणीत ठोकलाय षटकार.
70 धावांचा पाठलाग करत असताना टीम हर्ष चॅलेंजर गावदेवी कळवे संघाची ही फलंदाजी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक ऑन. आदित्य पाटील रावे, आई रायबादेवी रावे टीम मधून खेळणारा खेळाडू. अर्थातच आदित्य पाटील ॲज अ आयकॉनची भूमिका. ऑन स्ट्राईकला खेळाडू असेल प्रतिकेश मोकल कोपर आणि नॉन स्ट्राईकला मकरंद पाटील कलवे. 70 धावांचं लक्ष्य. मॅन्डेटरी पॉवर प्ले ऑन. एक षटकार सोबत आलेली एक विकेट. महेंद्र पाटील आज लवकर बाद झाला. राईट ऑफ द विकेट. रॉब एन कडून गोलंदाजीला सुरुवात. शॉर्ट पिच आहे. शॉर्ट ऑन पूलचा फटका. 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड केला गेलाय. प्रयत्न पाहायला मिळाला आणि प्रयत्नांना यश देखील आलं. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त होईल. पहिल्या षटकानंतर आपण पाहतोय 70 धावांचा पाठलाग करत असताना 9 धावा धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळतात. आज हे व्यासपीठ अगदी फुलून आलंय. ज्या अर्थी मंचकावर आपण पाहतोय ग्रामपंचायत हमरापूर मधील सर्व सदस्य आणि त्यांच्या सोबतीला विद्यमान उपाध्यक्ष. तदनंतर सन्माननीय अध्यक्ष गणेश म्हात्रे सरांचं देखील मनोगत आपण ऐकलं. नितीनजी पाटील सदस्य यांना देखील आपण ह्या मंचकावर पाहतोय. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी मंचकावर उपस्थित माजी सरपंच ग्रामपंचायत वाशी सन्माननीय गोरख पाटील. तदनंतर शिर्की ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय प्रवीण पाटील. तदनंतर शिर्की तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय शेखर पाटील साहेब. उंबटे ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय रविकांत म्हात्रे साहेब. पालघर ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय बबनदादा म्हात्रे. पेन तालुका सोशल मीडिया अध्यक्ष सन्माननीय सदाशिव म्हात्रे साहेब. तदनंतर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कपिल पाटील आणि इरवाडी गावचे क्रिकेट संघाचे आधारस्तंभ अविनाश मामा यांची उपस्थिती. या सर्वांचं वेलकम. अतिथी मंचकाला सलामी ठोकणारा हा षटकार. वेलकम. दुसऱ्या षटकाचं स्वागत केले स्वॅग मध्ये. सिक्सर नितेश पाटीलच्या अगेन्स्ट केलेलं आक्रमण. फलंदाज प्रतिकेश मोकल कोपर गावचा वंडर बॉय आज बरसलाय. 70 धावांचं लक्ष्य. ग्रीन ग्रास हे मैदान. आउटफील्ड कमालीची फास्ट या ठिकाणी जरूर आपण पाहतोय. स्विच इट. लगी तो आबाद नाही तो बर्बाद. कोपर गावाच्या दिशेने चाललाय चेंडू. सीमा पार या ठिकाणी जरूर प्रतीक्षा केली जाईल. षटकार की चौकार. आज खरं तर या स्पर्धेवर आणि दादांवर ज्यांचं नितांत प्रेम आहे अशी सर्व मंडळी आज मंचकावर आपण पाहतोय. भारतीय जनता पक्षातील पदाधिकारी, विविध गावातील सदस्य, उपसरपंच, माजी उपसरपंच या सर्वांचं वेलकम या ठिकाणी आपण करतोय. 1 बाउन्स. डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला. रन्स आली एक सिंगल. आज भरपूर प्रभावित केलंय फलंदाजांनी. ज्या अर्थी त्यांची बॅटिंग फार दूरवर ठोकलेले षटकार आज आपण पाहतोय. प्रचंड प्रेक्षक या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. साईप्रीत लाईव्हची संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट टीम या ठिकाणी सज्ज झाले. तदनंतर गोल्डन डीजे आणि आज आमच्या आयोजन कमिटी देखील अगदी रेडी आहे. सुपर संडे त्या ठिकाणी कल्पेश म्हात्रे आणि त्यांच्या सोबतीला आमचे सर्व सदस्य यांचं देखील आपण मोस्ट वेलकम करूया. तिकडे आपण पाहू शकता रवींद्र असेल, वैभव भाई आहेत, तदनंतर जयेश आहे, दत्तात्रय काका आहेत,
अध्यक्ष साहेब त्या ठिकाणी आहेत, प्रवीण असेल, मनोज भाई, ज्यांना आम्ही भावी सरपंच रावे ग्रामपंचायतीचे म्हणून संबोधतोय, आज दादा देखील तिथे उपस्थित आहेत. या सर्वांचं आपण स्वागत करूया आणि खास करून प्रेक्षकांचं, ज्या अर्थी या स्पर्धेवर दाखवलेलं त्यांचं प्रेम आणि ही स्पर्धा पाहण्यासाठी त्यांची उपस्थिती. रुपेशजी पनवेलकर आमचे खजिनदार मित्र, यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होत असताना नेक्स्ट बॉल नितेश पाटील. आणखीन एक होय, स्लॉट मध्ये होता चेंडू, मात्र आता चाललाय सरळ पार्किंग प्लॉटच्या दिशेने. षटकार. होय, जो वादा केला होता, जे स्वप्न पाहिलं होतं, तलागल्लातील खेळाडूंसाठी, हमरापूर विभागासाठी एक हक्काचं व्यासपीठ व्हावं, या परिसरामध्ये खेळाडूंना एक चांगली संधी निर्माण व्हावी, एक चांगलं क्रीडांगण उपलब्ध व्हावं, आणि बघता बघता ते स्वप्न पूर्ण झालं. आणि आज एक ऐतिहासिक मैदानावरती आपण एक ऐतिहासिक स्पर्धा पाहतोय. आणि या स्पर्धेचं, या मैदानाचं संपूर्ण श्रेय द्यावं लागेल सन्माननीय वैकुंठ दादा यांना. ऑफस्टिकच्या दूर होता, इट्स अ व्हाईट बॉल. स्वेअर चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. स्पर्धेचा पहिला दिवस, स्पर्धेचा दुसरा आणि स्पर्धेचा तिसरा, तिन्ही दिवशी दादांची उपस्थिती आणि त्यांच्या सोबतीला JSW कंपनीतील अधिकारी. अर्थातच येणाऱ्या कालावधीमध्ये एक भव्य दिव्य असं रूप हे क्रीडांगण घेणार आहे. प्रेक्षकांना बसण्यासाठी प्रेक्षक स्टँड या ठिकाणी देखील उभारण्यात येणार आहे. तदनंतर समालोचन कक्षाची उभारणी असेल. असे विविध उपक्रम या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील. आज खरं तर हृदयाच्या अंतःकरणापासून आपण दादांचा आभार व्यक्त करूया. कारण की या विभागाचा, या परिसराचा आपण विचार केला तर पूर्वी शेतातील मैदानावरती क्रिकेट खेळलं जायचं. 360 डिग्रीचं मैदान नव्हतं, परंतु एक हक्काचं व्यासपीठ मिळावं, एक हक्काचं मैदान या ठिकाणी उपलब्ध व्हावं, हेच फक्त स्वप्न बघून खरं तर दादांनी एक भव्य दिव्य मैदानाची उभारणी केली. आणि आज या भव्य दिव्य क्रीडांगणावरती ही स्पर्धा संपन्न होत असताना त्यांच्या सन्मानासाठी या ठिकाणी आलाय हा सिक्सर. यस, थँक्यू सो मच. खरं तर आज वाशी विभागातील हे पदाधिकारी आज मंचकावर त्यांची उपस्थिती आपण पाहिली. त्यांचं देखील हृदयाच्या अंतःकरणापासून आपण आभार व्यक्त करूया. आणि आज ही मंडळी या स्पर्धेतून रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतील. वाशी विभाग क्रिकेट संघटना म्हटलं की खारेपाट विभाग आणि वैभव भाईंवर भरपूर प्रेम आहे त्यांचं. या ठिकाणी गणेश म्हात्रे सर असतील, नितीन म्हात्रे असतील, या स्पर्धेसाठी आवर्जून त्यांची उपस्थिती आपण मंचकावर पाहतोय. आणि या स्पर्धेतून आज ते रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतील. पण आज खरं तर तिकडे स्पर्धा सुरू आहे, तरी देखील ही मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या 35 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. आणि टार्गेट असेल आता येणारे 3 षटकं आणि 35 धावसंख्येची आवश्यकता. पण या सामन्याचा जर का आपण विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये 70चं टार्गेट, गुड टार्गेट. परंतु त्यांचा पाठलाग करत असताना जी दमदार सुरुवात मिळाली टीम हर्ष चॅलेंजर गावदेवी कळवे ह्या संघाला, पस्तीस धावा धावफलकावर जरूर आपण पाहतोय. येणारे 3 षटकं, 18 चेंडू आणि 35 धाव संख्येची आवश्यकता आहे. मैदानाची चर्चा खरं तर आपण करतोय. पण खरं तर समोरच्या बाजूचा आपण विचार केला तर टेकडी आहे, डोंगर आहे आणि ती डोंगर फोडून खरं तर या मैदानाची उभारणी करण्यात गेली. भरपूर मातीची आवश्यकता होती, ती उपलब्ध झाली आणि एक ग्रीन ग्रासचं मैदान आपण या ठिकाणी पाहतोय. भव्य दिव्य असं हे क्रीडांगण या ठिकाणी हमरापूर विभागात
या जोहे नगरीमध्ये या मैदानाची उभारणी होत असताना आपण पाहतोय. दोन षटकांचा खेळ संपलाय आणि 35 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 70 धावांचा पाठलाग करत असताना टीम हॉर्स चॅलेंजर गावदेवी कळवे येणारे 3 षटक 18 चेंडू आणि एक्झॅक्टली 35 धावसंख्येची आवश्यकता आहे. आणखीन एक फटका तिकडे शॉर्ट फाईन लेग क्षेत्रात झेल ड्रॉप कॅच निसटलाय. आणि हा झेल किती महत्वाचा असू शकतोय कारण की फलंदाज प्रतिकेश मोकल या खेळाडूला जरूर संधी मिळालेली आहे. कोपर ग्रामीण टेनिस क्रिकेट मधून पुढे आलेला हा खेळाडू आणि आज आपण पाहतोय हर्ष चॅलेंजर गावदेवी कळवे संघाचा खरं तर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन असणारी जोडी. तिसऱ्या षटकासाठी आदित्य पाटील रावे. स्विच इट खराब शॉट सिलेक्शन. खूप चांगलं सुरळीत सुरू होतं परंतु आता मात्र माघारी यावं लागेल. फलंदाज प्रतिकेश मोकल बॅक टू द पॅव्हलियन. पेन तालुक्यात हमरापूर प्रीमियर लीगचा नाव यो गाजला. पेन तालुक्यात हमरापूर प्रीमियर लीगचा नाव यो गाजला. हमरापूर प्रीमियर लीगचा अध्यक्ष सत्यदादा पाटील आला. हमरापूर प्रीमियर लीगचा उपाध्यक्ष समाधान पाटील आला. हमरापूर प्रीमियर विकेट डाऊन. धक्का दुसरा. हॉर्स चॅलेंजर गावदेवी कळवे संघाला न्यू बॅट्समन मिडल ऑर्डर गेम फिनिशर शेखर भगत हमरापूर यांना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. खरं तर 90चं दशक एक वेगळं होतं. तेव्हा शेतातील मैदानावरती क्रिकेट खेळलं जायचं. ट्रॅक टी शर्ट शूज फार कमी असायचे आणि असं क्रिकेट जे खेळलेत लेजंड गोलंदाज वादल सोनखार संघाचे वादल सोनखार संघाचे एक लेजंड गोलंदाज मी विनंती करेल रोहिदास पाटील दादांना आमची विनंती असेल आपण अतिथी मंचकावर यावं. पास त्यांचा सुपुत्र देखील हर्ष चॅलेंजर गावदेवी कळवेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. इकडे वेकअप कॉल बाउन्सर पद्धतीचा हा चेंडू आपण पाहिला. अधिक उसली जरूर या चेंडूने घेतले आणि स्वागत केलंय शेखर भगत यांचं या क्रीडांगणावरती. शेखर दादा भगत म्हटलं की पेन नगरपालिकेचं मैदान पिच क्रिएटर आणि उत्कृष्ट खेळाडू. सध्याच्या घडीला 40+ मध्ये देखील त्यांचा भरपूर चांगला खेळ राहिलाय आणि खास करून दुर्गादेवी हमरापूर संघासाठी देखील ज्यांचा भरपूर चांगला खेळ राहिलेला आहे. या ठिकाणचा फटका जरूर हवेत आहे आणि फलंदाज बाद शेखर भगत बॅक टू द पॅव्हलियन.
पूर्ण हमरापूर गावामध्ये, हमरापूर नगरीमध्ये पोहोचतोय. हमरापूर विभागामध्ये प्रत्येक गावामध्ये खरं तर इथून आवाज जातोय. शॉर्ट पिच, शॉर्ट ऑन पूलचा फटका जरूर आपण पाहतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. रन्स मिळेल एक सिंगल. आणि तेव्हा प्रथम क्रमांकासाठी मूर्ती असायची, गणपती बाप्पाची मूर्ती, महाराजांची प्रतिमा असलेली मूर्ती त्या ठिकाणी असायची. 50 किंवा 100 रुपये एंट्री फी असायची. परंतु आजकाल 12,000, 14,000 इवन त्याच्यापेक्षाही अधिक प्रवेश फी सध्याच्या घडीला आकारली जाते. आणि पारितोषिकांचा जर का आपण विचार केला तर सध्याच्या घडीला 1 लाख रुपये पारितोषिक असणाऱ्या स्पर्धा या देखील स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. प्रथम क्रमांक रोख रक्कम 1 लाख रुपये. त्याचप्रमाणे मालिका वीरसाठी फ्रीजचं पारितोषिक असेल. बेस्ट बॅट्समनसाठी स्पोर्ट्स सायकलचं पारितोषिक आहे. क्रिकेट फार पुढे गेले. सुपला त्या ठिकाणी फसला आणि मग हा मात्र क्षेत्ररक्षकाने पकडलाय झेल आणि आणखीन एक विकेट या ठिकाणी जरूर जाईल तंबूच्या आश्रयाला. सुपला स्ट्रोक्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर फसला आणि फलंदाज देखील या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळाला. जाऊया आपण विशेष अतिथी सन्मान सोहळ्याकडे. मंचकावर उपस्थित सन्माननीय गोरख पाटील साहेब, माजी सरपंच, ग्रामपंचायत वाशी, दादांचा हा सन्मान सोहळा मंचकावर संपन्न होईल. तत्पूर्वी आपण पाहू शकताय ताई या स्पर्धेतून रजा घेत असताना. आणि विशेष आभार या ठिकाणी आपण व्यक्त करूया ओमकार पाटील, उपसरपंच, ग्रामपंचायत हमरापूर, यांच्या समवेत आलेले सर्व सदस्य मंडळी यांचा आपण या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करूया. थँक्यू सो मच ताई, आपण या स्पर्धेसाठी आलात आणि या स्पर्धेची शोभा आपण द्विगुणित केलीत त्याबद्दल हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही आपला आभार व्यक्त करतोय. ऑफिशियली ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी संपन्न होईल. मी विनंती करेल कल्पेश म्हात्रे यांना आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे. माजी सरपंच, ग्रामपंचायत वाशी, सन्माननीय गोरख पाटील साहेब. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. दादांचे निकटवर्तीय मित्र, दादांवर नितांत प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व आज आपण व्यासपीठावर पाहतोय. सन्माननीय गोरख पाटील साहेब, माजी सरपंच, ग्रामपंचायत वाशी, दादांचा हा सन्मान सोहळा मंचकावर संपन्न होत असताना आपण पाहायला मिळेल. तदनंतर ग्रामपंचायत शिर्कीचे विद्यमान सदस्य सन्माननीय प्रवीण पाटील साहेब यांचा हा सन्मान सोहळा मंचकावर संपन्न होईल. दादांवर नितांत प्रेम करणारे हे व्यक्तिमत्व, दादांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जाणारे हे व्यक्तिमत्व आज मंचकावर दादांची उपस्थिती आपण पाहतोय. प्रवीण पाटील साहेबांचा हा सन्मान सोहळा. तदनंतर शिर्की तंटा मुक्ती अध्यक्ष सन्माननीय शेखर पाटील साहेब, निखिल दादांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान सोहळा. तंटा मुक्ती अध्यक्ष सन्माननीय शेखर पाटील साहेबांचा हा सन्मान सोहळा. ही भरपूर मोठी जिम्मेदारी आहे. तंटा मुक्ती अध्यक्ष दादांवर ही जिम्मेदारी या ठिकाणी आपण पाहतोय. मॅच कडे जाऊया आपण आणि तदनंतर पुन्हा एकदा आपण अतिथी सन्मान सोहळ्याकडे वळणार आहोत. कॅच हॅज बीन टेकन. चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवर धक्का जरूर लागलाय आणि फलंदाज बाद होईल. दीक्षित पाटील बॅक टू द पॅव्हलियन.
तर पालघर ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय बबन म्हात्रे साहेब, पालघर ग्रामपंचायत सदस्य, यंग अँड डॅशिंग नेतृत्व, तरुणांना पुढे नेणारे हे नेतृत्व मंचकावर आपण पाहतोय. तरुण वर्गाच्या समस्या सोडवणारे हे नेतृत्व पालघर ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य बबनदादा म्हात्रे यांचा हा शुभ सन्मान मंचकावर संपन्न होईल. जाऊया आपण सामन्याच्या दिशेने. पुढचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल रोहन पाटील, हनुमानपाडा, लेफ्ट हँडेड बॅट्समन. फटका चांगला आहे आणि जरूर चेंडू सरळ चाललाय आउट ऑफ द पार्क, हायवेच्या दिशेने षटकार. हे नियोजन आपण पाहतोय. पण कधी कधी वादळ जे येत आहेत ना ते नुकसान करतात असं नाहीये. पहा, हे छोटस वादळ आणि आलं आणि जो काही केर कचरा जो होता तो आता मैदानाच्या बाहेर चाललाय. इकडे स्टॅना चेंडू बदललाय, षटकारानंतर केलंय कमबॅक गोलंदाजाने. विकेट डाऊन. फलंदाज रोहन पाटील बॅक टू द डगआउट. तालुका सोशल मीडिया अध्यक्ष सन्माननीय सदाशिव म्हात्रे साहेब यांचा विशेष सन्मान ज्या मंचकावर संपन्न होईल. पेन तालुका सोशल मीडिया अध्यक्ष सदाशिव म्हात्रे साहेब यांचा हा विशेष सन्मान सोहळा पहा. इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुकवर आपण ज्या काही पोस्ट पाहतोय दादांच्या माध्यमातून आपण जरूर त्या पाहिल्या. सन्माननीय सदाशिव म्हात्रे दादांचा हा सन्मान सोहळा. तदनंतर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी सन्माननीय कपिल पाटील साहेबांचा हा सन्मान सोहळा या ठिकाणी मंचकावर संपन्न होईल. सन्माननीय परशुराम पाटील साहेब यांना आमची विनंती असेल आपण मंचकावर यावं. वाशी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य, ग्रामपंचायत वाशी विद्यमान सदस्य यांना आमची विनंती असेल आपण मंचकावर यावं. आणि रावेगावचे विश्वास पाटील दादांना विनंती असेल आपण मंचकावर यावं. सन्माननीय कपिल पाटील साहेबांचा हा सन्मान सोहळा मंचकावर संपन्न होत असताना या ठिकाणी जरूर पाहायला मिळेल. थँक्यू सो मच. आज हे सर्व पदाधिकारी उपस्थित झाले त्याबद्दल तुमचा आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. मॅच ऑन. 9 चेंडू आणि 26 धाव संख्येची आवश्यकता. बॅटची एज स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला अलॉंग द कार्पेट. त्या ठिकाणी फंबल पाहायला मिळाला आदित्यच्या माध्यमातून आणि सिंगलला कन्वर्ट केलं गेलं. डबल मध्ये रन्स आल्या 2. पण जेव्हा मिसफिल्ड होते ना तेव्हा असं म्हणा की सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होतच आणि चुकीला माफी नाहीये. पहा, एक घार देखील गगनात भरारी घेते. पण तिचं लक्ष एका भक्ष्याकडे आहे. ती देखील एक भक्ष्य शोधते आणि हा सामना देखील जर का आपण विचार केला तर दोन्ही संघ एका विजयाच्या शोधात आहेत. दोन्ही संघ एक विजय या ठिकाणी जरूर शोधतायत. पाहूया कोणता संघ जिंकेल. शॉर्ट पिच, शॉर्ट आर्म पूल करायचं होतं. बॅटची टॉप एज घेऊन चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला शॉर्ट फाईन लेग क्षेत्रात. रन्स आली 1 सिंगल. धाव संख्या मात्र स्कोर कार्डवर पाहायला मिळेल 47. 47 धावा धाव फलकावर. धीरजदा पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी
राज पाटील कळवे यासाठी 500 रुपये. या ठिकाणी ब्लॉक केलं आणि अलाउंड द कार्पेट या ठिकाणी जरूर चेंडू पाहायला मिळाला. हा जर का सामना जिंकला टीम हर्ष चॅलेंजर गावदेवी कळवे संघाने तर तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज देवेंद्र पाटील यांच्याकडून या फ्रँचाइज टीमला दिलं जाईल. षटक संपलं चौथं. 4 षटकांचा निर्धारित खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. आज खरं तर समालोचन कक्षामध्ये आज 2 लेजंड खेळाडू अर्थातच एका बाजूने जर का आपण विचार केला तर प्रमुख आमचे पंच संतोषजी चौधरी सर आणि आमच्या उजव्या बाजूला रोहिदाजी पाटील या ठिकाणी आज कॉम्बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. खरं तर एक लेजंड खेळ त्यावेळी 90च्या दशकामध्ये आपण पाहिलाय. अगदी ते खेळलेले देखील आहेत आणि सध्याच्या घडीला जर आपण विचार केला तर क्रिकेट किती प्रोग्रेस केलाय, क्रिकेट किती पुढे गेलाय आणि क्रिकेटमध्ये किती मनोरंजकता आलेली आहे. ज्या अर्थी आपण पाहतोय ब्रँडेड शूज असतील, ट्रॅक्स असतील, टी शर्ट्स असतील, कॅप असेल, इनर असेल आणि विविध ब्रँडच्या बॅट्स देखील यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक षटकारासाठी धीरज पाटील यांच्याकडून 500 रुपये तर आहेतच, परंतु डॉक्टर मिलिंददादा पाटील यांच्याकडून देखील कळवेचा खेळाडू राज पाटील साठी देखील प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. एका षटकाराला 1000 रुपये. पूर्वी 1000 रुपये पारितोषिक नसायची. जरूर काल 70-70 बिग बॅश लीग मध्ये अक्षरशः पैशांचा पाऊस पडताना देखील आपण पाहिला. खरं तर 90च्या दशकामध्ये घरातून 2 रुपये 5 रुपये घेऊन आम्ही सामना पाहायला जायचो. कानोबा असेल, भाल असेल, वाशी असेल, पायी चालत. परंतु आजकालचे खेळाडू 4 व्हीलर कार मध्ये बसून येतात विथ एसी. मॅच ऑन. चांगला चेंडू ब्लॉक केलं. यॉर्कर चेंडू क्रिकेटचा ब्रह्मास्त्र पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि आपल्या आगरी भाषेत म्हणायला गेलो तर बुंद्यात टाकला आणि त्याचं प्रतिउत्तर नव्हतं. फलंदाजाकडे निर्धाव चेंडू जरूर आलाय. 5 चेंडू आणि आता 22 धावांचं लक्ष्य. सामना थोडा जड झालाय. षटकार येईल का, परंतु नाहीये. मिडल ऑफ द बॅट चेंडू येत नाहीयेत. मिस टायमिंग पाहिला. रन्स मिळेल फक्त एक सिंगल. 70 धावांचा पाठलाग करत असताना कमालीची सुरुवात. 1 विकेटच्या मोबदल्यात 2 षटकांनंतर 35 धावा होत्या आणि तदनंतर 3 षटकांमध्ये 35 रन्स करायच्या होत्या, परंतु खूप चांगलं कमबॅक केलं आदित्य भाई 11 हनुमानपाडा या संघाने. विशेष करून गोलंदाज आदित्य पाटीलचं ते 3रं षटक. त्या षटकामध्ये रन्स आल्या फक्त 3 आणि 3 विकेट्स देखील मिळाल्या. ते निर्णायक षटक होतं. तदनंतर आलेला गोलंदाज कुणाल पाटील हनुमानपाडा. त्या ओव्हरमध्ये देखील आल्या रन्स फक्त 10 आणि रन्स मिळाल्या, विकेट मिळाल्या 2. खूप चांगलं कमबॅक. मग असं म्हणूया की 2 ओव्हरमध्ये 5 विकेट आणि रन्स फक्त खर्च झाल्या 13. काहीसा बदल या ठिकाणी करत असताना आपण जरूर पाहायला मिळेल. अगदी समोर खेळाडूला त्या ठिकाणी ठेवलंय. या ठिकाणी आपण पाहतो चेंडू जरूर हवेत आहे. विकेटची संभावना असेल. अगदी सोपा झेल डीप मध्ये पकडला गेलाय. पण पूर्वी देखील 90च्या दशकामध्ये आपण असं म्हणूया की पॉइंटला म्हणा किंवा शॉर्ट रिझन मध्ये एक खेळाडू आपण त्या ठिकाणी ठेवायचो, ज्या अर्थी बॅट्समनला थोडं घाबरवण्यासाठी की जो जोरदार टाळ्या वाजवायचा, थोडासा नॉईज करायचा, आवाज करायचा आणि जे बॅट्समन असायचा त्याचं लक्ष कुठेतरी विचलित व्हावं यासाठी तो प्रयत्न असायचा. या नवीन फलंदाजासाठी अर्थातच सुनील पाटील, सुंटी पाटील नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये की ज्यांना गोल्डन मॅन म्हणून संबोधलं जातं. मैत्री चषकाचे दमदार आयोजक. षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आलंय रवींद्र म्हात्रे जोहे यांच्याकडून देखील आणि सूरज म्हात्रे कोपर बाबू यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज. एका षटकाराला 1000 रुपयाचं कॅश प्राइज. षटकार येईल का, परंतु प्रयत्न तर भरपूर राहिले आणि
हा एक खेळाडू जरूर बाद झालाय. उत्कृष्ट यष्टीरक्षक, चप्पल खेळाडू आणि वेल फिट असणारा खेळाडू सुंटी पाटीलला माघारी येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. सामना आता असं आपण म्हणूया की फक्त औपचारिकता बॅलन्स राहिलंय. पूर्वीचं क्रिकेट अगदी फिटनेसला भरपूर महत्त्व असायचं. आजकाल देखील आपण जर का विचार केला तर क्रिकेटमध्ये फिटनेस अतिशय महत्त्वाचा राहिलाय. सामना होता कुठे, सामना आता मात्र आलाय कुठे. खरं तर विजयाच्या दिशेने जी वाटचाल सुरू केली होती हर्ष चॅलेंजर गावदेवी कळवे या संघाने आणि इनिंगच्या जे 2 षटकं, तिसरा आणि चौथा षटक, गेम चेंजिंग मुवमेंट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि आता मात्र पराभवाच्या छायेत हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्य पाटील सोनखारचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल रन्स या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. मग प्रवीण पाटीलच्या चेहऱ्यावर सोनखारचं गावाचं नाव आलं की एक वेगळं स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच येत असतो. प्रवीण पाटील यांचा देखील विचार जर का केला तर आता 40+ मध्ये ते जास्त करून क्रिकेट खेळणार आहेत. भरपूर चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून देखील राहिलाय. आणि या ठिकाणी आपण पाहूया हा सामना जरूर या ठिकाणी समाप्त होईल. आणि हा सामना मात्र जिंकलाय आदित्यभाई 11 हनुमानपाडा या संघाने. पहा दादर गावातून 2 छोट्या प्रेक्षकांनी शुभेच्छा दिल्यात. क्रिश आणि आदित्य यांच्याकडून भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यानंतर आपण जाऊया एक सन्मान सोहळ्याकडे. मी वैभव ठाकूर यांना विनंती करेल आपण